येस टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतोय, एक कॉल देतोय, प्लीज यायचं. खर तर पाहुणे संघ आहेत आपल्या गावात. आज पनवेल तालुक्यातून मोह संघ आलाय, तर उरण तालुक्यातील विंधणे संघ. एका बाजूने सूर्या म्हस्कर दिसेल तर दुसऱ्या बाजूने मरुवाई विंधणे संघ दिसेल. दोन्ही टीमचे कॅप्टन. चला दोन्ही टीम्स कॅप्टन प्लीज आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. बादल म्हात्रेसाठी खरं तर प्रत्येक षटकारासाठी आयोजकांकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज आणि हॉटेल के रेस्टॉरंट अँड बार कडून 100 रुपये. अर्थातच प्रत्येक षटकाराला 300 रुपयाचं कॅश प्राइज असेल बादल म्हात्रे या खेळाडूला. आणि तसेच रवींद्र गोपीनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ दिलीप पाटील राधाकृष्णाली यांच्याकडून सुद्धा प्रत्येक षटकारास 200 रुपयाचं पारितोषिक. यस इट्स ओव्हर टू प्रेझेंटेशन बॉक्स. तिथे जोडले जातील परमेश सर. हॅलो. येस टॉस बॉक्स मध्ये आपण पाहताय एका बाजूने मोह संघ, तर त्यांना फाईट करेल मरुवाई विंधने. एका बाजूने सूर्या म्हस्कर तर दुसऱ्या बाजूने आकाश. त्यानंतर इट्स ओव्हर टू प्रेझेंटेशन बॉक्स. तिथे जोडले जातील परमेश पाटील सर. येस थँक्यू. मिथ 11 मोह आणि त्यांना फाईट करेल टीम मरुवाई विंधने. सेकंड मॅच बिग फाईट टॉस केला जाईल आणि विंधने संघ कॉल करेल. हेड इज अ कॉल, इट इज अ टेल. टॉस जिंकलाय मिथ 11 मोह संघाने. निर्णय का असेल? क्षेत्ररक्षण करण्यात. क्षेत्ररक्षण निवडलंय. खरं तर ह्या आयोजनाबद्दल आपलं मत काय असेल? आयोजन तर खूप छान वाटते आणि आम्ही इकडे पहिल्यांदाच केल्याला आलोय. खरं तर आमच्या सर्व प्रेक्षकांना आवडेल की ऍक्च्युली मोह हा गाव कुठे आहे, त्यांचं लोकेशन काय आहे? मोह शिवकर पनवेल एरियात मध्ये, शिवकर ONGCच्या आतमध्ये. येस थँक्यू. विंधने टीमच्या कॅप्टन कडे जाऊया. टॉस महत्वाचा होता. येस सामन्याला होती सुरुवात. टॉस महत्वाचा होता. आमच्या वाटेला फलंदाजी आहे, चांगला करण्याचा प्रयत्न करू. येस थँक्यू. ओ टू अविनाश ठाकूर. येस थँक्यू. पहिला बॉल प्रसाद पाटील तयार. पहिलाच बॉल उंचावरून मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक अंडर द बॉल. इथे मात्र चुकी झाली आहे आणि क्रिकेट मध्ये असं म्हणतात की चुकीला माफी नाहीये. क्षेत्ररक्षकानं झेल केलाय जमिनीला दान, फलंदाजाला मिळालंय जीवनदान. कुणाल पाटील आता हे जीवनदान येत्या काही षटकात सार्थकी लावेल का? आता येणारे 29 बॉल आणि विजयासाठी धावसंख्येची आवश्यकता 57. प्रत्येक षटकारास सन्मान्य दिलीप पाटील राधाकृष्णाली यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. कोणत्याही फलंदाजाने षटकार मारला तरी 200 रुपयाचं पारितोषिक. अर्थातच जाणता राजा दादर संघाचे खंबे समर्थक आहेत आणि आज मात्र प्रेक्षकांची अतोनाट गर्दी, अफाट गर्दी या शिवलिंग क्रीडा नगरी दादर मध्ये आपण पाहताय. आणि का नसावी, कारण होम टीम आपण खेळताना पाहताय. जाणता राजा क्रिकेट क्लब दादर फाईट करताय. श्री गणेश कळवे संघाला प्रसाद तयार. यावेळेस मात्र चांगला फटका अलॉंग द कार्पेट. चेंडू निघून चाललाय लॉंग ऑनच्या दिशेने. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. अगदी लॉंग ऑफ वरनं क्षेत्ररक्षक ट्रॅव्हल करत होता. लॉंग ऑनच्या दिशेने फक्त एका धावेने समाधान मानावं लागेल. परंतु एका धावेने दादरचे समर्थक नाराज नसतील, कारण ऑन स्ट्राईक ज्याची फलंदाजी पाहण्यासाठी जे आतुर झालेत. अर्थातच रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यातील दादर गावचा विस्फोटक फलंदाज अर्थातच बादल मात्रेला ऑन स्ट्राईक पाहताय. पुढचा बॉल प्रसाद दादरखाडी एंड कडून लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट न तयार होईल. सामना करेल बादल मात्रे. पुढचा बॉल अगदी बादलसाठी विचार केला तर एक फिल्डर काऊ कॉर्नरला आणि एक फिल्डर येस वाईडिश लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. यावेळेस उंचावरून मारलेला फटका, फटका फसलाय. प्रसाद अंडर द बॉल. इथे मात्र काय झालंय, बापरे बाप. आता मात्र कळव्याचे समर्थक नाराज दिसतात, परंतु टाळ्यांचा कडकडाट जाणता राजा क्रिकेट क्लब दादरच्या समर्थकांकडून येतोय. आता असं म्हणावं लागेल की कळवे संघ नाश्त्याला काय तेलकट पदार्थ खाऊन आलाय की काय, जणू काय हातातून एखादी गोष्ट निष्ठावी. बादल म्हात्रेसाठी
प्रत्येक षटकारासाठी आयोजकांकडून 300 रुपयाचं कॅश प्राइज आणि KK हॉटेल रेस्टॉरंट अँड बार यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज. आणि तसेच सिद्धार्थ वैकुंठ पाटील यांच्याकडून षटकारास 500 रुपये. यावेळेस ऑन साइडला आकाशाला गवसणी घालणारा फटका, जणू काय आकाशाला बुक्की मारली, बुक्की टेंगवळ षटकार. करण्याचा प्रयत्न एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करेल की काय. क्षेत्ररक्षकाकडनं झाली आहे चूक. जणू काय या शिवलिंग क्रिकेट दादर मैदानावर धावांचा सेल लागलाय की काय. बाय वन गेट वन फ्री आणि या दोनच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 12 रन्स ऑन स्कोर कार्ड, 12 धावा. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिलं षटक हातात असताना प्रसादने धावा खर्च केल्या तर 12. आणि आता मात्र येणाऱ्या काही षटकांमध्ये कोणता संघ कोणत्या संघाला वारा घालतोय हे येणारे 24 बॉल आणि विजयासाठी 47 धावसंख्येची आवश्यकता. कुठेही जाऊ नका, आपण पाहताय बिग फाईट. एका बाजूने श्री गणेश कळवे तर त्यांना फाईट करतायत होम टीम, टीम फेवरेट्स अर्थात जाणताराचा क्रिकेट क्लब दादर. येस, नक्कीच विचार केला तर 30 चेंडूंमध्ये 59चा पाठलाग करायचा होता. प्रति षटक 12च्या सरासरीने जायचं होतं. पहिल्या षटकात 12 आल्यात. आता अविनाश, खरं तर या स्पर्धेचे आधारस्तंभ, तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारा नेतृत्व सन्माननीय संतोषदादा म्हात्रे दादांची उपस्थिती अतिथी मंचकाच्या दिशेने होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर सर्व मान्यवरांचं आपण करूया हार्दिक स्वागत. येस, नक्कीच दादर गावातील प्रत्येक तरुणाच्या खांद्यावर ज्यांचा यशस्वी हात असतो असे संतोषदादा म्हात्रे यांचं शुभागमन थोड्याच वेळात मुख्य अतिथी कक्षावर आपण पाहाल. घेऊन चलते पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. नेक्स्ट ओव्हर बॉलिंग ट्रॅकवर येस, कळवे गावचा अपकमिंग यंगस्टर, सातत्याने ज्याच्याकडे आता गोलंदाजी आणि फलंदाजीची धुरा सांभाळली जाते असा एक अष्टपैलू राज म्हात्रे तयार होतोय. पहिला बॉल घेऊन तयार होईल, सामना करेल. त्याच्या बॅट मधून एक षटकार आणि एक सिंगल अर्जे असं अर्थातच बादल म्हात्रे ऑन स्ट्राइक. तर सामना करेल यावेळेस राज म्हात्रे. पंचांच्या डाव्या बाजूनं राईट आर्म ओव्हर द विकेट न तयार होईल. पुढचा बॉल, बॉलर तयार. थोड्याच वेळात मान्यवरांचं आगमन आपण मुख्य अतिथी कक्षावर पाहाल. राजचा पहिलाच बॉल, आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, त्याच्यावर घेतलेला करपून समाचार. पंचांचा इशारा येतोय, धावा मिळतील 4. आलाय चौकार. दोनशे आणि दिलीप पाटील राधाकृष्ण यांच्याकडून 200. पुढचा बॉल, यावेळेस मात्र घुटना टेक और षटकार देख बादल म्हात्रेचा तडाखा. यावेळेस ऑन साइडला षटकार.
जाऊन पोहोचल्या. 23-23 धावा. अजूनही सामना कुठेही गेलेला नाहीये. 50-50 आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये. अजूनही कळवे संघ हवी आहे तर नक्कीच दादर संघ सुद्धा हवी आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र पुन्हा एकदा आता मात्र गोलंदाजावर दबाव आलाय की काय. यस, पंचांचा इशारा. वाईड +1 म्हणजे अतिरिक्त 2 धावेत भर. 2 धावेने संघ पोहोचलाय. 25-25. आता मात्र थोडासा दबावात पाहायला मिळतोय गोलंदाज, कारण समोर एवढा विध्वंसक फलंदाज आहे ज्याच्या बॅट मधून या षटकामध्ये एक चौकार आणि एक षटकार आलाय. मात्र आत्मविश्वास दाखवावा लागेल बॉलिंग करत असताना राजला. का त्याच्याकडे कर्णधारानं गोलंदाजीची धुरा सांभाळायला दिली आहे, कारण वारंवार आपण ज्यावेळेस कळवे संघाचा खेळ पाहत असतो सातत्याने, ज्यावेळेस सुशांत मोकल दुसरं षटक पाहत होता, परंतु आता माझ्यावर कर्णधारांनी का कामगिरी सोपवल्या ती आता दाखवून द्यावी लागेल. बॉलिंग करत असताना आपण पाहताय श्री गणेश कळवे संघाचा राज म्हात्रे. पुढचा बॉल यावेळेस राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा राज तयार. यावेळेस मात्र ऑन साइडला अजून एक मोठा प्रहार. चेंडूवर केलाय अत्याचार. बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग, सीमा पार. धावा मिळतायत 6. षटकार. पुढचा बॉल आडव्या बॅटनं पुलचा फटका. पॉवरफुल बॉलला केलंय मैदानाच्या बाहेर गुल. अत्यंत देखणा फटका. बादल मात्र ब्रँडेड. षटकार. मध्ये होम विलेज मध्ये काय जबरदस्त इनिंग बादल म्हात्रेची आपण पाहतोय. पहा, जर का ही इनिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या उद्या बादल म्हात्रेसाठी. यस, नक्कीच सर. काय फटकेबाजी साकारल्या. खर तर आपल्या क्राऊडला खुश केलंय. जी जनता त्याची बॅटिंगची दिवाणी आहे. एवढे दिवस कोणी कामानिमित्त, कोणी वैयक्तिक कारणानिमित्त इथे येऊ शकत नव्हते. घर बसल्या ही स्पर्धा लाईव्ह पाहत होते, परंतु आज शेवटचा दिवस, वीकेंडचा दिवस, संडेचा दिवस, सर्व नक्कीच बादलची बॅटिंग पाहण्यासाठी आलेत. मात्र ऑन स्ट्राईक आता पाहताय कुणाल पाटील. पुढचा बॉल यावेळेस समोरच्या दिशेने. यावेळेस लॉंग ऑफ, सीमा पार. आता कुणालच्या बॅट मधून आलेला दर्जेदार प्रहार. आणखीन एक मोठा षटकार. दोन षटकांच्या समाप्तीनंतर जांताराचा दादर संघाची धावसंख्या 44-44. खरं तर थोड्या क्षणामध्ये 44. यस, आता विजयासाठी फक्त 15 धावांची आवश्यकता. येणारे 18 बॉल आणि विजयासाठी 15. आता हे समीकरण सोपं करून ठेवलंय की काय, परंतु क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाहीये. कमबॅक करू शकतो अजूनही गावदेवी कळवे संघ. खरं तर थोड्या क्षणामध्ये या स्पर्धेचे प्रमुख सत्कार मूर्ती सन्माननीय आदरणीय प्रसाददादा भोईर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय प्रसाददादा भोईर साहेबांचं शुभ आगमन खरं तर या दादर नगरीमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. मी संपूर्ण आयोजन कमिटीला विनंती करेल, आपण मुख्य प्रवेशद्वाराजवळ जायचं. खरं तर या स्पर्धेसाठी ज्यांनी मोलाचं योगदान दिलंय, आर्थिक स्वरूपाने ज्यांनी मोलाचा हातभार लावलाय, तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नेते सन्माननीय प्रसाददादा भोईर
दादांचं शुभागमन ज्या क्रीडांगणावरती काही क्षणामध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यांच्या समवेत तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे नेतृत्व दादर गावातील समाजसेवक सन्माननीय संतोषदादा म्हात्रे, त्याचप्रमाणे भावी उपसरपंच म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं अमोल ठाकूर, ग्रुप ग्रामपंचायत दादरचे सर्व सदस्य यांची उपस्थिती अतिथी मंचकाच्या दिशेने होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. त्या सर्व पाहुण्यांचं आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत. येस, थँक्यू. पहिलाच बॉल आपण मैदानामध्ये पाहिलात. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन प्रसाद पुन्हा एकदा तयार होतोय बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल बादलला फेस करत असताना चेंडू निघून चालला यष्टीरक्षक सुशांत मोकल यांच्या हातामध्ये आलाय डॉट बॉल. खर तर सुटकेचा श्वास घेतला आहे असं मी म्हणायला हरकत नाही. कळवे संघानं बऱ्याच वेळानंतर डॉट बॉल आलाय. यावेळेस मात्र आडव्या बॅटनं समोरच्या दिशेने चेंडू निघून चाललाय, परंतु आउटफील्ड हलकीशी खराब असल्या कारणाने तिथे मात्र क्षेत्ररक्षक फंबल झालाय. तत्पूर्वी 1+1 म्हणजेच 2 धावांच्या मदतीनं जाणताराचा दादर संघाची धावसंख्या 46-46. आता विजयासाठी येणारे 16 बॉल आणि 13 धावसंख्येची आवश्यकता. 16ला 13 हे समीकरण मैदानामध्ये पाहताय. प्रसाद पुन्हा एकदा तयार होईल. यावेळेस मात्र क्रिकेटच्या पुस्तकातील अगदी देखणा फटका. बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमा रेषा पार. बादलच्या बॅटचा तडाखा, षटकार. मैदानावरती आज बादल म्हात्रे चांगलाच खेळतोय. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या उद्या बादल म्हात्रेसाठी. व्हॉट अ सुपर बॅटिंग, जबरदस्त फलंदाजी बादल म्हात्रेची. अरे बाप रे बाप, यावेळेस अजून एक ऑन साइडला अजून एक मोठा प्रहार. यावेळेस आणखीन धावा मिळतील. 6 षटकार. वर्ग दादर मध्ये किती आहे तो. व्हॉट अ बॅटिंग यार, व्हॉट अ बॅटिंग. या छोट्या सर्व समर्थकांसाठी पुन्हा एकदा गाणी होऊ द्या. चला डीजे मास्टर.